नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर साहेब गुलाबराव राठोड, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, स्वर्गीय नितीन महाविद्यालय पाथरी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत BA थर्ड इयर सेमिस्टर 6 पेपर 11वा राजकीय विचार प्रणाली। विद्यार्थी मित्रांनो, आपण राजकीय विचार प्रणाली या पेपरमधील अतिशय महत्त्वाचा जो एक घटक आहे राजकीय विचार प्रणाली। तर राजकीय विचार प्रणालीमध्ये राजकीय विचार प्रणालीचं अर्थ, व्याख्या, राजकीय विचार प्रणालीची उगमस्थाने आणि स्वरूप याच्यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहिती आहे की मानवी जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान, किंवा आपण असंही म्हणू शकतो की सगळ्यात जास्त जर जीवनामध्ये कशाला जर स्थान असेल तर ते स्थान आहे विचार प्रणालीला। म्हणजे मानवी जीवन सुकर करण्यासाठी, मानवी जीवन यशस्वी करण्यासाठी विचाराची आवश्यकता असते। कारण जर मानवाकडे विचार असेल तरच माणूस काय होऊ शकतो, सुखी आणि संपन्न तो जीवन जगू शकतो, किंवा तो आपलं जे काही भविष्य आहे ठीक नाही ते काय करू शकतो, तो चांगलं करू शकतो। म्हणून मानवी जीवनामध्ये कशाला महत्त्वाचं स्थान आहे, विचार प्रणालीला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे। आता हे विचार प्रणाली आधुनिक काळामध्ये तर याला अतिशय महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे विचार प्रणालीला, परंतु विचार प्रणाली जो काळ आहे तो फार प्राचीन काळापासून विचार प्रणालीला महत्त्वाचं स्थान आहे। आपण असं म्हणू शकतो की ज्याच्याकडे विचार नाही तो माणूस जीवनामध्ये काही करू शकत नाही। म्हणून असे महान विचारवंत त्यांनी असं सांगितलं आहे की विचार परिवर्तन ही हर परिवर्तन का मूल है। काय म्हटलं मी, विचार परिवर्तन ही हर परिवर्तन का मूल है। तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर तुमचं व्यक्तिमत्व का साधायचं असेल आहे की नाही, तुम्हाला सामाजिक परिवर्तन करायचं असेल, तर तुम्हाला राजकीय परिवर्तन करायचं असेल, धार्मिक परिवर्तन करायचं असेल, किंवा व्यक्तिगत जीवनामध्ये जर तुम्हाला परिवर्तन करायचं असेल तर आवश्यकता कशाची आहे, विचाराची आवश्यकता आहे की नाही। म्हणून कर्मवीर भाऊराव पाटलाने एक अतिशय मार्मिक त्यांनी विचारासंबंधी एक मत त्यांनी मांडलेलं आहे। कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात की तुम्हाला जर एका वर्षाची बिदागी हवी असेल नाही, एका वर्षाची बिदागी म्हणजे तुम्हाला जर 1 वर्ष जीवन जगायचं असेल तर तुम्ही काय करा, शेतामध्ये धान्य पेरा। तुम्हाला जर 100 वर्षाची बिदागी हवी असेल, 100 वर्ष तुम्हाला जर घरी बसून खायचं असेल तर काय करा, माणसं पेरा। आणि जर तुम्हाला हजारो वर्षाची तुम्हाला बिदागी हवी असेल तर काय करा, विचार पेरा नाही। म्हणजे विचाराला एवढं महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे। म्हणून मी तुम्हाला सांगितलं की एकंदरीत मानवी जीवनामध्ये आहे की नाही कशाला महत्त्वाचं स्थान आहे, विचाराला महत्त्वाचं स्थान आहे। तुम्ही आपला याच्यामध्ये तुम्ही बघा, जॉन स्टुअर्ट मिल आहे, जॉन स्टुअर्ट मिल यांनी त्याच्या ऑन लिबर्टी या ग्रंथामध्ये तर त्यांनी विचाराला एवढं महत्त्वाचं स्थान दिलं आहे की तुम्ही तुमच्याकडे कुठलाही विचार असेल तर त्याला कोणी रोखू नये आहे की नाही। तुम्हाला तुमचे ते विचार जे आहे ते तुम्हाला काय करू दिलं पाहिजे, व्यक्त करण्यासाठी तुम्हाला संधी उपलब्ध करून दिली पाहिजे आहे की नाही। म्हणजे विचाराला एवढं महत्त्वाचं स्थान आहे। म्हणून आधुनिक काळामध्ये बघा, विचार प्रणालीचा उद्देश समाजातील समस्या दूर करणे, समाजामध्ये सुधारणा घडवून आणणे, नव समाजाची निर्मिती करणे, नव समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करणे, त्यांना योग्य ती प्रेरणा देणे, लोकांना कार्यप्रवृत्त करणे, लोकांमध्ये चेतना निर्माण करणे। तुमच्यामध्ये जाणीव जागृती निर्माण जर करायची असेल तर कशाची आवश्यकता आहे, विचाराची आवश्यकता आहे। असाध्य ते साध्य करू सायास तुका म्हणे अभ्यास आहे की नाही। म्हणजे हे विचार, आणि जर तुमच्याकडे विचारच नसेल आहे नाही, मग तुम्ही हे मठ्ठ जीवन जगणार आहे की नाही। ज्याच्याकडे विचार आहे, विचार कृतीप्रवृत्त आहे, तो माणूस कसा असतो, ध्येय वेळा असतो। आणि विचार नसला की नाही, विचार माणसाला चालना देण्याचं काम करतो। तुम्हाला तुमचं भविष्य घडवायचं असेल तर काय पाहिजे, तुमच्याकडे काय पाहिजे, विचारच पाहिजे ना। विचार म्हणून आपले अब्दुल कलाम साहेब
आपले जे माजी राष्ट्रपती आहेत ते काय म्हणतात, नींद में आते हैं वो ख्वाब नहीं होते, नींद में आते हैं वो सपने नहीं होते, अरे सपने तो वो होते हैं जो सोने नहीं देते. काय म्हणतात ते, नींद में जो आते हैं वो सपने नहीं होते, अरे सपने तो वो होते हैं जो सोने नहीं देते. म्हणजे तुमच्याकडे जर विचार असेल तर ते विचार तुम्हाला काय करू देत नाही, झोपू देत नाही. म्हणजे एवढं मानवी जीवनामध्ये कशाला महत्त्वस्थान आहे, विचाराला महत्त्वस्थान आहे. म्हणून बघा, विचार प्रणाली या शब्दाचा सर्वप्रथम प्रयोग 18व्या शतकाच्या शेवटी डी ट्रेसी या फ्रेंच विचारवंताने 23 मे 1797 रोजी केला. ट्रेसी यांनी विचार प्रणाली शब्दाचा प्रयोग विचारांचे विज्ञान किंवा शास्त्र या अर्थाने केलेला आहे. साधारणतः विचारांचा समूह म्हणजे विचार प्रणाली होय, असे म्हणजे विचार प्रणालीविषयी कुणी म्हणजे सर्वप्रथम जर हे प्रयोग जर विचार प्रणालीचा कुणी केला असेल तर तो कुणी केलेला आहे, डी ट्रेसी या विचारवंताने केलेला आहे. तर म्हणजे लक्षात आलं तुमच्या विचार प्रणाली म्हणजे विचार एकंदरीत मला या ठिकाणी तुम्हाला हे सांगायचं आहे की मानवी जीवनामध्ये कशाला महत्त्वस्थान आहे, विचार प्रणालीला. आणि आधुनिक काळामध्ये नाही, हे फार प्राचीन काळापासून विचाराचे काय आहे महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आता मग हे तुम्हाला विचार प्रणाली सुव्यवस्थित तुम्हाला समजून येण्यासाठी विचार प्रणालीच्या मी काही तुम्हाला 2-3 व्याख्या तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे निश्चित तुम्हाला विचार प्रणाली समजून येईल. बघा, याच्यामधला जो पहिला मी तुम्हाला विचारून सांगणार आहे, डेव्हिड इस्टननी विचार प्रणालीची व्याख्या त्यांनी केलेली आहे. काय म्हणतो बघा डेव्हिड इस्टन, विचार प्रणाली म्हणजे भूतकाळाचा विचार करून वर्तमान काळातील परिस्थितीचा संदर्भ घेऊन भविष्य काळाचे चित्र रंगविता येईल या दृष्टीने ध्येय निश्चित करणे होय. बघा, याच्यामध्ये भूत, वर्तमान आणि भविष्य या सगळ्या गोष्टीचा समावेश कशामध्ये झालेला आहे, विचार प्रणालीमध्ये समावेश झालेला आहे. बघा, दुसरी व्याख्या आहे ट्रेसी जो विचारवंत आहे तो काय म्हणतो बघा, विचार प्रणाली म्हणजे विचारांचे शास्त्र होय. विचार प्रणाली म्हणजे काय, विचारांचे शास्त्र होय, ठीक आहे नाही. विचार प्रणाली एक प्रकारचं शस्त्र आहे. आणि जसं तुम्ही बघा, एक नाही, जसं एखादा पाणी सुद्धा पाणी मरतो की नाही. तुम्ही एखादा म्हणजे जो एखादा झरा आहे आणि झरा जर वाहत असेल तर ते पाणी तुम्ही पिऊ शकता, ते पाणी तुम्ही पिता, आहे की नाही. पण झऱ्यामधला जर पाणी थांबला असेल, साचलेला डबका असेल, ते पाणी पितात का तुम्ही, ते पाणी तुम्ही पिऊ शकत नाही. का पिऊ शकत नाही, तो पाणी मेलेला आहे की नाही. म्हणजे पाणी सुद्धा मरतो, तसं विचार सुद्धा मरतात, आहे की नाही. का, कसा विचार मरतात, जर तुम्ही त्या विचाराचा जर तुम्ही जीवनामध्ये अनुकरण केलं नाही, विचाराचं जर तुम्ही अनुकरण केलं नाही, जर मठपतीसारखं जर तुम्ही जर बसून राहत असाल तर विचार मरणार नाहीत का. जसे तुम्ही तुमच्याकडे एखादी तलवार आहे, कुऱ्हाड आहे, ठीक आहे नाही, आणि ती तुम्ही तिचा वापरच केला नाही तुम्ही, तर त्या कुऱ्हाडीला किंवा त्या कोयत्याला सुद्धा काय येतो, गंज येतो. आणि मग त्याला धारधार करण्यासाठी काय करावं लागतंय, त्याला अपडेट ठेवावं लागतं, त्याला घासावं लागतं, ठीक आहे नाही. तसं विचार सुद्धा काय आहे, शस्त्र आहे, त्याचा वापर झाला पाहिजे. म्हणून डी ट्रेसी काय म्हणतो, विचार म्हणजे काय आहे, विचार म्हणजे विचार प्रणाली म्हणजे विचारांचं काय आहे, शास्त्र आहे. तिसरी व्याख्या आहे ॲथनी डान्स यांची. तो काय म्हणतो, उत्तम समाज व्यवस्थेची शब्दांकित प्रतिमा म्हणजे विचार प्रणाली होय. म्हणजे अशा प्रकारे अनेक विचारवंतांनी विचार प्रणालीच्या व्याख्या केलेल्या आहेत. पण या विचार प्रणालीच्या मधून निष्कर्ष काय निघतो, विचार प्रणालीमध्ये एकाच विषयावर अनेक व्यक्तींनी मांडलेल्या विचारांचा समावेश होतो. राजकीय विचार प्रणालीचा उपयोग सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रामध्ये केला जातो. विचार प्रणाली सामाजिक बदलाचे म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की एकंदरीत मानवी जीवनामध्ये तुम्हाला जर कशाची आवश्यकता असेल तर कशाची आवश्यकता आहे, विचाराची आवश्यकता असते, है की नाही. विचार हे माणसाला गप बसू देत नाही, प्रत्येक पूर्णता चालना देण्याचं काम, है की नाही. तुम्हाला यशस्वी जीवन जगण्यासाठी ध्येय वेडा होण्याचं जर कोण तुम्हाला देत असेल तर ते देण्याचं काम कोण करतंय, फक्त विचार प्रणाली हेच करते. आणि विचार प्रणाली मजबूत करण्यासाठी तुम्हाला अध्ययन आणि अध्यापन करावं लागतं. अध्ययनाची फार आवश्यकता असते, एक नाही. जसं मी तुम्हाला म्हणलो की मानवी जीवनामध्ये सक्सेस होण्यासाठी 3 गोष्टीची आवश्यकता आहे, आहार, विहार
आहे की नाही. म्हणजे तन मन आणि धन. तन म्हणजे शरीर, मन म्हणजे बुद्धी आहे की नाही, आणि धन म्हणजे पैसा. तन मजबूत करण्यासाठी तुम्हाला आहार आणि विहाराची गरज असते. मन मजबूत करण्यासाठी, मन म्हणजे बुद्धी, विचार, तुम्हाला वाचन आवश्यक असते. आणि पैसा कमवायचा असेल नुसतं बघून आणि बसून आणि बोलून होत नाही काही. त्याच्यासाठी कौशल्य तुम्ही काय करायला पाहिजे, हस्तगत करणं फार आवश्यक आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश कशामध्ये झालेला आहे, विचार प्रणालीमध्येच तुम्ही करू शकता. आता मग बघा, ह्याचं उगमस्थान, आता हे फार मोठा प्रश्न आहे, पण मी तुम्हाला थोडक्यात काही गोष्टी तुम्हाला समजावून सांगणार आहे की विचार प्रणालीची उगमस्थाने काय आहे. तर पहिलं आहे बघा, प्राचीन उगमस्थान. म्हणजे प्राचीन काळामध्ये सुद्धा जे काही अनेक विचारवंत आहेत, प्राचीन काळातील विचारवंत, ईश्वरपूर्व काळामध्ये, मग त्याच्यामध्ये सोफिस्ट विचारवंत आहे की नाही, त्याच्यामध्ये प्लेटो आहे, ॲरिस्टॉटल आहे की नाही, एपिक्युरस स्ट्राईक आहे, म्हणजे अशा संत ऑगस्टाईन आहे. या विचारवंतांनी अनेक सिद्धांताची, विचाराची, जसं उदाहरण घ्या, प्लेटोने आदर्श राज्य संकल्पना मांडलेली आहे. तुमच्या ॲरिस्टॉटलने आणि पॉलिटिक्स ग्रंथामध्ये वेगवेगळ्या सिद्धांताची, वेगवेगळ्या तत्वाची विचारसरणीची मांडणी केलेली आहे. म्हणजे हे जे काही प्राचीन विचारवंत आहे, मग त्याच्यामध्ये भारतीय विचारवंतामध्ये ऋग्वेद आहे, सामवेद आहे, अर्थवेद आहे की नाही, रामायण, महाभारत, हे सुद्धा काय आहे, विचाराचे ठेवण आहे. आणि हे सगळ्या गोष्टी प्राचीन विचार प्रणालीच्या उगमस्थानामध्ये याचा समावेश होतो. आता दुसरं आहे आधुनिक उगमस्थान. म्हणजे आधुनिक काळामध्ये विचाराची पेरणी कुठल्या तत्वामधून झालेली आहे. मग आधुनिक काळामधले जे काही विचारवंत आहेत, मग त्याच्यामध्ये काही पाश्चिमात्य विचारवंत आहेत, काही भारतीय राजकीय विचारवंत आहेत. मग आता पाश्चिमात्य विचारवंतामध्ये आधुनिक विचारवंत आपण म्हणतो की मॅकिवेली आहे, मिल आहे, हॉब्स आहे, लॉक आहे, रुसो आहे, डेव्हिड ईस्टन आहे, ॲडम स्मिथ आहे, जे.एस. मिल आहे. या विचारवंतांनी आधुनिक काळामध्ये वेगवेगळ्या सिद्धांताची मांडणी केलेली आहे. हे सुद्धा हे कुठले आहेत, हे आधुनिक काळातील विचार प्रणालीच्या उगमस्थानामध्ये आहे. मग तसंच भारतीयमध्ये सुद्धा महात्मा गांधीजींनी सत्याग्रहाची संकल्पना मांडलेली आहे, अहिंसेचं तत्वज्ञान दिलेलं आहे. विनोबा भावे यांनी सर्वोदयाची संकल्पना मांडलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक तत्वज्ञानाची मांडणी केलेली आहे. राजाराम हे रॉयने आहे, तुमचं जयप्रकाश नारायणने संपूर्ण क्रांतीचं तत्वज्ञान दिलेलं आहे. हे आधुनिक काळातील विचार आहे. आणि हे आधुनिक काळातील विचार प्रणालीचे काय आहेत, उगमस्थाने आहेत. त्याच्यानंतर बघा अभिलेख, म्हणजे शासकीय जे दस्तावेज आहेत आहे की नाही. मग त्याच्यामध्ये तुमचा इंग्लंडमध्ये 1215 मॅग्ना कार्टा आहे, पिटिशन ऑफ राईट्स आहे, बिल ऑफ राईट्स आहे, 1689 मधला बिल ऑफ राईट्स, 1628 मधला पिटिशन ऑफ राईट्स आहे की नाही. म्हणजे असे वेगवेगळे जे काही अभिलेख, शासकीय दस्तावेज आहेत, हे सुद्धा एक प्रकारचं काय आहे, हे तुमच्या विचार प्रणालीच्या उगमस्थानामध्ये त्यांचा समावेश झालेला आहे. लिखित संविधान आहेत आहे की नाही. आता जे अनेक देशामधल्या जे काही संविधान आहेत आणि त्या संविधानामध्ये वेगवेगळ्या तत्व प्रणालीची, विचाराची मांडणी केलेली आहे. आणि हे सुद्धा तत्वज्ञान कशामध्ये समावेश झालेलं आहे, तुमच्या विचार प्रणालीच्या उगमस्थानामध्ये त्यांचा समावेश झालेला आहे. अनेक राजकीय ग्रंथ आहेत ठीक नाही, अनेक विचारवंतांनी मोठमोठे ग्रंथ आहेत, गीता आहे, रामायण आहे, महाभारतामध्ये आहे, किंवा जे.एस. मिलचा ऑन लिबर्टी आहे की नाही, ॲडम स्मिथचा आहे वेल्थ ऑफ नेशन ग्रंथ आहे, किंवा असे अनेक जे काही तुमचा टॉलस्टॉयचा ग्रंथ आहे. त्याच्यानंतर तुम्ही जॉन रस्किनचा अनटू दी लास्ट, असे वेगवेगळे जे काही राजकीय ग्रंथ आहेत, हे सुद्धा विचार प्रणालीचं तत्वज्ञान किंवा हे सुद्धा उगमस्थानामध्ये त्यांचं काय झालेलं आहे, समावेश झालेला आहे. किंवा काही राजकीय नेतृत्व, लीडर आहेत आहे की नाही, त्यांनी सुद्धा आपल्या कार्यपरवडतेमुळे त्यांनी म्हणजे नेतृत्वातून त्यांनी काय केलेलं आहे, विचार देण्याचं काम केलेलं आहे. हे सुद्धा विचार प्रणालीचे काय आहेत, उगमस्थान आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी याच्यामध्ये एक थोडासा मी पुन्हा एका मुद्द्यावर मी चर्चा करणार आहे की विचार प्रणालीचं स्वरूप काय आहे की नाही. आतापर्यंत आपण व्याख्या, विचार प्रणालीचं उगमस्थान आणि विचार प्रणालीचं स्वरूप. तर स्वरूपमध्ये पहिला वैशिष्ट्य आहे, पहिलं स्वरूप आहे विचारांचा समूह आहे की नाही. विचार प्रणाली कशाचा आहे, म्हणजे अनेक विचारांचा एक समूह, संग्रहित आहे की नाही, संग्रहित बाब तयार झालेली आहे. म्हणजे विचार प्रणाली ह्या कशाचा समूह असतो, विचारांचा समूह निर्माण होत असतो. म्हणजे बघा, विचारामधून विचार प्रणालीची निर्मिती होते. सूक्ष्मदृष्ट्या विचार करता विचार व विचार प्रणालीमध्ये फरक आहे.
बघा, म्हणजे अशा प्रकारे विचार प्रणाली समावेश कशामध्ये होतो? विचारांचा समूहामध्ये विचार प्रणालीचा समावेश होतो. आता त्याच्यानंतर दुसरा स्वरूप आहे बघा, विचार प्रणाली विचारांचे शास्त्र आहे, हे की नाही? मी तुम्हाला सांगितलं की हे एवढं सोपं नाही आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं की शस्त्र, जसं एखादं शस्त्र जेवढं तुमचं काम करणार नाही, आहे की नाही, त्याच्यापेक्षाही जास्त इफेक्टिव्ह काम जर कोण करत असेल तर काम कोण करते? विचार प्रणाली काम करते. तुम्ही जर एखाद्या माणसाला मारायचं असेल तर तुम्ही तलवार, चाकू, छुरी तुम्ही एका माणसाला मारू शकता, आहे की नाही? किंवा त्या एखाद्या माणसाला घडवायचं असेल तर तुम्ही एखादं आर्थिक किंवा मदत करून त्याला तुम्ही त्याच्यामध्ये मदत करू शकता. परंतु विचार प्रणालीच्या माध्यमातून तुम्ही अनेक व्यवस्थेमध्ये तुम्ही परिवर्तन करू शकता, आहे की नाही? व्यवस्थेमध्ये परिवर्तन करण्याचं काम करू शकतो. म्हणजे शस्त्रापेक्षा सुद्धा मोठं काम जे आहे ते कोण काम करतोय? विचार प्रणाली काम करते. म्हणून बघा, महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजामध्ये परिवर्तन करण्यासाठी अनेक ज्या काही अंधश्रद्धात्मक चालीरीती, रूढी, प्रथा, परंपरा त्या व्यवस्थेमध्ये होत्या, आहे की नाही? याच्यामध्ये बदल करण्याचं काम कोणी केलंय? विचार प्रणालीने काम केलेलं आहे. म्हणून विचार प्रणाली काय आहे? विचार प्रणाली ही विचारांचं शस्त्र आहे. हे दुसरं अतिशय महत्वाचं विचार प्रणालीचं स्वरूप आहे. त्याच्यानंतर बघा, विचार प्रणालीचं स्वरूप हे गतिमान आहे. गतिमान बदल ही काही थांबणारी गोष्ट नाही आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, जर विचार प्रणाली जर थांबत असेल तर डेड, जसं पाणी सुद्धा मृत्यू होतो, आहे की नाही, शस्त्र सुद्धा निकामी होतात जर त्याचा वापर झाला नाही तर. तशा प्रकारे विचार प्रणाली सुद्धा काय असते? विचार प्रणाली स्वरूप सुद्धा गतिमान असते. ती सुद्धा काळानुसार त्याच्यामध्ये काय होतो? परिवर्तन होत असतो. काळानुसार त्याच्यामध्ये काय होतो? परिवर्तन होतो. म्हणजे तुमच्या लक्षात ही बाब आली असेल की विचार प्रणाली स्वरूप कसं आहे? गतिमान स्वरूप आहे. त्याच्यानंतरचा चौथा नंबर आहे संघर्ष व समन्वयाचं स्वरूप. म्हणजे विचार प्रणालीमुळं संघर्षही निर्माण होतो आणि समन्वय सुद्धा निर्माण होतो. तुमचे आणि आमचे विचार जुळले नाही, संघर्ष निर्माण झाला. तुमचे आणि आमचे विचार सारखे आले, समन्वयता निर्माण होते. देशाचं सुद्धा असंच आहे. जर दोन देशाची विचारधारा जर वेगळी असेल, नक्की त्यांच्यामध्ये संघर्ष होणार आहे. दोन देशामधली विचारधारा जर सारखी असेल, त्यांच्यामध्ये समन्वय आहे. आज आपण पाहतो, असं म्हणतात की पहिले दोन महायुद्धाची कारणं वेगळी आहेत, पण तिसरं जर महायुद्ध झालं तर त्यासाठी विचार प्रणाली कारणीभूत ठरणार आहे की नाही? म्हणून विचार प्रणाली स्वरूप कसं आहे? विचार प्रणाली स्वरूप संघर्ष आणि समन्वयाचं देखील विचार प्रणालीचं स्वरूप आहे. त्याच्यानंतरचा नंबर आहे सामाजिक परिवर्तन, सामाजिक नियंत्रण. मी तुम्हाला पहिल्या मुद्द्यामध्ये सांगितलं होतं, सामाजिक परिवर्तन करायचं आहे, राजकीय परिवर्तन करायचं आहे. कोणतं शस्त्र आहे तुमच्याकडे? कुठली ताकद आहे तुमच्याकडे? सामाजिक परिवर्तन करायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल? विचार. म्हणून मी म्हणतो होतो, विचार परिवर्तन ही हर परिवर्तन का मूल है. विचार परिवर्तन ही हर परिवर्तन का मूल है. समाजावर नियंत्रण ठेवायचं असेल तरी तुम्हाला काय द्यावं लागेल? त्यासाठी तुम्हाला विचार प्रणालीच द्यावी लागेल ना. एका माणसावर तुम्ही शस्त्राच्या द्वारे किंवा कुठल्या आर्थिक तत्वाच्या द्वारे तुम्ही त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकतात, परंतु संपूर्ण समाजावर नियंत्रण ठेवायचं असेल तर त्यासाठी काय पाहिजे? विचार प्रणालीची आवश्यकता. म्हणजे परिवर्तनासाठी आणि नियंत्रणासाठी कशाची आवश्यकता आहे? विचार प्रणालीची आवश्यकता आहे. आणि त्याच्यानंतरचा नंबर आहे विचार प्रणाली स्वरूप सकारात्मक आणि नकारात्मक. सकारात्मक म्हणजे तुम्ही जर त्याचं जर अनुकरण चांगलं केलं तर समाज म्हणजे तुमच्या व्यक्तिगत महत्व विकासामध्ये बदल होईल. आणि तुम्ही जर त्या विचार प्रणालीचा जर तुम्ही व्यवस्थित त्याला हाताळला नाही किंवा व्यवस्थित तुम्ही स्वीकार केला नाही तर त्याचे परिणाम कसे होणार आहे? नकारात्मक सुद्धा काय होणार आहे? परिणाम होणार आहे. जर तुम्ही विचार प्रणाली, चांगली विचार प्रणाली तुम्ही जर स्वीकार केली, तुमचं मनोबल वाढेल, तुमच्यामध्ये धीरोदत्तपणा येईल, आहे की नाही? तुमच्या आशा आकांक्षा, हिंमत तुमची वाढेल. म्हणून ते तुम्ही म्हटलं ना की जेर हिंमत लंडोर खुदागे सरगे वेगळे ढोर. बंजारा समाजामध्ये फार चांगलं तत्वज्ञान सांगितलंय. जेर हिंमत लंडोर खुंदागे सरगे वेगे ढोर. जेर हिंमत, ज्याच्याकडे हिंमत आहे त्याचीच काय आहे? किंमत आहे. आणि हिंमत आणि ही कशामुळे निर्माण होऊ शकते? विचार प्रणालीमुळे निर्माण होऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो,
तर अतिशय महत्त्वाचा हा जो भाग आहे विचार प्रणाली, तर मी याच्यामध्ये आता विचार प्रणाली ह्याच्यामध्ये विचार प्रणालीच्या व्याख्या, विचार प्रणालीची प्रस्तावित माहिती, विचार प्रणालीची उगमस्थाने आणि विचार प्रणालीच्या स्वरूपावर मी या व्हिडिओमध्ये मी चर्चा केलेली आहे. तुम्ही वेळोवेळी हा व्हिडिओ पाहून तुम्ही हा जो पहिला भाग आहे विचार प्रणालीचा तो तुम्हाला नक्की समजेल अशी मला खात्री आहे. तुम्ही या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.